नमस्कार. मी बसवेश्वर आखाडे. माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत. अतिशय महत्वाची एक अपडेट या ठिकाणी म्हणावं. अगदी महत्वाचा एक शासन निर्गमित झालेला आहे. शासनाचे नक्कीच आभार आपण मानूयात. आणि हा शासन निर्णय आपला दिनांक 11 ऑगस्ट 2026 म्हणजे अगदी आजच्या तारखेतलाच हा शासन निर्णय आहे की राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमधील कर्मचाऱ्यांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्याबाबत अतिशय महत्वाचा हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. आणि या शासन निर्णयाच्या या अनुषंगिक बाबी ज्या काही आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार मित्रांनो, नक्कीच तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण या गोष्टींना बऱ्याचशा शिक्षकेतर बांधवांना आधार होणार आहे. काहींना या ठिकाणी सहकारी सुद्धा वाढवून मिळणार आहेत, काहींना नोकरीत आहेत त्यांना अप्रूव्ह सुद्धा मिळणार आहेत. महाराष्ट्र शासनाचे आभार मानून या GR ची सविस्तर माहिती आता आपण बघूया. तर हा 11 ऑगस्ट 2026 चा शासन निर्णय आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहतात. तर बघा, अनेक संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत. प्रस्तावना दिलेली आहे की संदर्भ क्रमांक 8 येथील 4/4/25 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशतः अनुदानित पूर्ण अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचारी संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील एकूण रिक्त पदांच्या, बघा महत्वाचं आहे, 80% रिक्त पद विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून भरण्यात यावीत. म्हणजे जर समजा तुमच्याकडे 3 रिक्त पद असतील तर 8/24 2.4 म्हणजे 2 पद. जर तुमच्याकडे 4 पद असतील तर 8/32 म्हणजे 3 पद. या पद्धतीनं म्हणजे थोडक्यात असं की 80% एवढी पदं आपल्याला शिक्षकेतरांची भरता येणार आहेत. आणि ही पदं कोणती भरता येणार आहेत, तर या शासन निर्णयानुसार आपल्याला बघा, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक, म्हणजे एकंदरीत ही 3 पदं आपल्याला या ठिकाणी भरता येणार आहेत. तुमच्या संस्थेमध्ये जर ही पदं रिक्त असतील आणि काही कारणास्तव ती आतापर्यंत भरता आली नसतील तर ही पदं नक्कीच आता या शासन निर्णयामुळे आपल्याला भरता येणार आहेत. आणि मग याचं काय, संस्था व्यवस्थापनाने सरळ सेवेने पदभरतीस मान्यता मिळण्यासंदर्भात करावयाची कारवाई. मग आता जी व्यवस्थापन आहे, जी आपली संस्था असते त्या शैक्षणिक संस्थांनी करायची कारवाई, की यासाठी थोडा आकृतीबंधाचा विचार करायचा. म्हणजे समायोजन प्रक्रिया नसली पाहिजे, म्हणजे कोणी अतिरिक्त कर्मचारी नसले पाहिजे, अनुकंपा धारकाची कोणाची मागणी नसली पाहिजे. म्हणजे जर यापैकी जर काही असेल तर या पदावर त्यांना नियुक्ती द्यायला लागेल. आणि संच मान्यतेनुसारच या गोष्टी सगळ्या असल्या पाहिजे. आणखी जर आपण बघायला गेलं तर 3 नंबरचा हा महत्वाचा मुद्दा आहे. रिक्त पदे भरण्यासाठी प्रथम पदोन्नतीचा मार्ग अवलंबण्यात यावा. नियमित नियुक्तीने कार्यप्राप्त चतुर्श्रेणी कर्मचारी उपलब्ध असल्यास त्यांना पदोन्नती देण्याची कारवाई करण्यात यावी. म्हणजे जर चतुर्श्रेणी बांधवांमध्ये जर कोणी पात्र असेल त्या गोष्टीला, तर त्यांना पदोन्नती सुद्धा पहिले देण्यात यावी, असं या GR मध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे. सोबतच आपण बघूयात मित्रांनो, आणखी हा GR अगदी तुम्हाला माझी शाळा माझे कार्यालय या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला देणारच आहे नक्कीच. परंतु काही बाबी ज्या आहेत त्या स्पष्टपणे आपण या व्हिडिओ या ठिकाणी बघत आहोत. आता बघा, म्हणजे एकंदरीत अनुकंपा पूर्ण झालं, पदोन्नत्या पूर्ण झाल्या, तरी सुद्धा जर आपली पदं शिल्लक असतील तर ती पदं या ठिकाणी काय, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या एकूण रिक्त पदांच्या 80% पदं रिक्त सरळ सेवेने आपल्याला या ठिकाणी भरता येणार आहेत. परंतु त्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या त्या संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात आली पाहिजे 2024च्या शासन निर्णयानुसार. म्हणजे काय असतं ना, अधीक्षक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक हा एक गट पडतो, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल हा एक गट त्या ठिकाणी पडतो. म्हणजे याची एक बिंदू नामावली जी असते या गटामध्ये असते. ही तुमची बिंदू नामावली त्या त्या संवर्गाची या ठिकाणी तपासून घेण्यात असलेली पाहिजे. म्हणजे आज रोजी जर तुम्हाला जाहिरात मान्यता मिळणार, परंतु तुमच्याकडे रोस्टर मात्र तयार असलं पाहिजे. आणि या गोष्टीसाठी मग आता संबंधित शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करायची कारवाई. यातला जर मुद्दा 2 जर आपण बघितला तर उपरोक्त नमूद सर्व बाबींची पूर्तता झाली आहे व चालू संच मान्यतेनुसार रिक्त असलेल्या पदांची निर्धारित केलेली आहे संख्या त्याची खात्री करण्यात यावी. म्हणजे आपली जी रिक्त पदसंख्या आहे या कोणत्याही गोष्टीमुळे अशी वेगळी नसली पाहिजे. ती म्हणजे जो अनुशेष आहे तो कोणताही बाकी नसला पाहिजे, अनुकंपा वगैरेचा किंवा पदोन्नतीचा, याची खात्री करून त्यानंतर संस्थेकडून
जाहिरात देण्याची परवानगी त्या ठिकाणी करण्यात येईलच. म्हणजे त्या पद्धतीने ही कारवाई या ठिकाणी करण्यात येणार. आपल्याशी फारशी निगडीत बाब नाही ही शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्यासाठी ह्या गोष्टी या GR मध्ये दिलेल्या आहेत. जाहिरात प्राप्त जाहिरातीची बघा आता ह्या जो हा कालावधी या ठिकाणी आहे कोणता उमेदवाराचा, की या ठिकाणी खुला प्रवर्गासाठी हा 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष अशी तरतूद 3 येथील शासन निर्णयासोबत प्रपत्र क अन्वये करण्यात आलेली आहे. थोडक्यात काय तर जर खुल्या प्रवर्गातील जागा भरायच्या असतील तर त्या उमेदवाराचं वय 38 वर्ष त्याच्यासाठी मर्यादा आहे आणि मागासवर्गीयामधून जर असेल तर त्या 43 वर्ष अशी मर्यादा असणार आहे. सोबतच काय शिक्षकेतर कर्मचारी जे नवीन नियुक्त होणार आहेत तर यांना 3 वर्षाचा कालावधी हा मानधन तत्वावरील असणार आहे आणि जी जाहिरात असणार आहे त्या जाहिरातीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी करावा असं सुद्धा या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. शिवाय 80% पदाचं बंधन मात्र प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी या GR मध्ये दिसूनच येते. तर आता ज्यावेळेस आपल्याला संस्थेला या ठिकाणी जाहिरात मान्यता शिक्षण अधिकारी यांच्याकडून मिळणार आहे त्यावेळेस जाहिरातीत नमूद केल्यामुळे अर्ज मागविणे, मुलाखतीचे आयोजन, अंतिम निवड यादी करणे इत्यादी वेळापत्रकानुसार कारवाई करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण जाहिरात नाही का जाहिरात देतो आणि एक संभाव्य तारखा त्यामध्ये आपण कशाच्या मुलाखतीच्या देत असतो त्या पद्धतीने सगळं मुलाखतीचं नियोजन करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर अंतिम निवड यादी सुद्धा त्या ठिकाणी मुलाखतीनंतर करावी लागणार आहेत. आणि ह्या ज्या मुलाखती असणार आहेत मुद्दा क्रमांक 3 जर आपण पाहिला इन कॅमेरा चित्रीकरण संस्थेने स्वखर्चाने करून त्याबाबतचा अभिलेखी जतन करणे आवश्यक राहील. म्हणजे थोडक्यात काय हे जे एंट्री होतील तर हे इन कॅमेरा त्याची मुलाखत या ठिकाणी होणार आहे आणि विहित मार्गाने निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. आता ही पद्धत नेहमीची झाली. आता इन कॅमेराच त्या ठिकाणी मुलाखती या ठिकाणी होतात आणि ही नियुक्ती झाल्यानंतर म्हणजे ऑफलाईन पद्धतीनंच मग त्या नियुक्त कर्मचाऱ्याचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी माध्यमिक किंवा विभागीय शिक्षण उपसंचालक जर ज्युनियरचे पोस्ट असतील तर त्यांना मान्यतेकडे सादर करावं लागणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो तर अगदी शिक्षकेतर भरती या ठिकाणी सुरू झालेली आहे व याची कारवाई आपल्याला लगेच उद्यापासून करायला लागणार आहे. म्हणजे काय करा आपण तुमचं रोस्टर पहिले आधी व्हेरीफाय नसेल तर व्हेरीफाय करून घ्या. जर व्हेरीफाय असलेलं रोस्टर तर जाहिरात मान्यता प्रस्ताव आपल्याला शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याकडे सादर करावा लागणार आहे. पद जर हायस्कूलची रिक्त असतील तर शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याकडे प्रस्ताव टाकावा लागेल आणि जर ज्युनियर कॉलेजची पद असतील प्रयोगशाळा सहाय्यक वगैरे तर आपल्याला आदरणीय उपसंचालक कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्ताव सादर करावा लागतील. नक्कीच याबाबतची प्रत्येक अपडेट माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.